लोंबे तुम्हा साऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ट्रॅव्हल्समेट चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज शनिवार आहे आणि म्हटलं कुठेतरी जाऊया, काहीतरी एक्सप्लोर करूया, म्हणून आज आपण चाललो आहे वज्रेश्वरीला. आणि खरंच माझा प्रवास विरारवरून सुरू झाला आणि विरारवरून वज्रेश्वरी हे आहे 28 किलोमीटर्स आहे. सो मी म्हटलं चला बाईकने जाऊया, म्हणून फर्स्ट टाईम बाईक घेतली, म्हटलं जाऊया बाईकने. आणि आता मी ऑन द वे आहे. इथून वज्रेश्वरी 1 किलोमीटर आहे आणि इथे मी जस्ट थांबलो थोडं चहा पिण्यासाठी वगैरे. हा छोटासा एक पाहुणचार म्हणून हॉटेल आहे, तर तिथे मी चहा घेतली आणि आता इथून आपण जाऊया वज्रेश्वरीमध्ये. तर मंडळी, वज्रेश्वरीमध्ये पाहण्यासारखं काय आहे आणि खरंच आई खूप म्हणजे आईचं मंदिर खरंच खूप छान आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आजूबाजूला काय काय एक्सप्लोअर करू शकतो, तर ते सारे काही मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉग चालू मंडळी. तर आता आपण इकडे पोहोचलो आहे वज्रेश्वरीमध्ये. वरती इकडे मंदिर आहे, बघू शकता वरती, तुम्हाला दिसत असेल वरती मंदिर. तर आता आपण इकडे पोहोचलो आहे आणि आता आपण आईच्या मंदिरामध्ये जाणार. तर खरंच विरारवर हे जे आहे हे मंदिर आहे 28 किलोमीटर लांब आहे. आणि मी तुम्हाला पुढे दाखवेन प्रवेशद्वार आहे. वाव. आणि इथून ओटीचं सामान वगैरे सगळं तुम्ही घेऊ शकता, बघू शकता पुढे. वाव, किती छान आहे. आज खूप लोक आले इकडे, बिकॉज आज शनिवार आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप लोक आज इकडे आले. आणि हे पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आपण इथे शूज काढूया आणि पुढे जाऊया. बघू शकता तुम्ही लोक. हनुमान चाळीसा चालू आहे इकडे. मंडळाची बघू शकता मंदिर बाहेरून. आणि मंदिराच्या आतमधील परिसरामध्ये व्हिडिओ काढणे किंवा मोबाईल्स वगैरे अलाउड नाही आहे. आणि जर तुम्ही ते फोटोज वगैरे काढण्याचा प्रयत्न करते आणि जर ते आढळलं त्या लोकांना, तर ते लोक तुमचा मोबाईल जप्त करणार. तर हे स्ट्रिक्ट आहे इकडे. आणि खरंच बघू शकता इकडे. इथे हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे पुढे. गाडी रश असते, म्हणजे देवीचा उत्सव वगैरे असतो, त्याला लाईन दर्शन भाविकांसाठी लाईन केलं या लोकांनी. बघू शकता.
बघू शकता. मंडळी, आपण वज्रेश्वरी आईचं मंदिर बघितलं आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर बघितलं. अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी तुम्हाला नाही दाखवू शकलो बिकॉज तिकडे आतमध्ये तुम्ही पाहिलं कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि जर तुम्हाला कॅमेरा घेऊन जर कोणी बघितलं शूट वगैरे करताना तर ते लोक ते जे काय आहे तुमच्याकडे मोबाईल कॅमेरा तर ते जप्त करतात. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. बट आता आपण चाललो आहे प्रतिशिर्डीला. प्रतिशिर्डी ॲक्च्युली इथे एक मंदिर आहे साईबाबाचं, खूप चांगल्या प्रमाणे त्यांनी बांधलं आहे वगैरे. तर मी इथे बाजूला विचारलं आणि गरम पाण्याचे कुंडसुद्धा इकडे आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण अशा ठिकाणी थांबलो. बघू शकता पाठीमागे नदी आहे, मस्त आहे की इकडे नदी आहे. आणि खरंच आता आपण इथे थांबलो आहे आणि ते मंदिर साईबाबाचं मंदिर आहे त्या साईडला तिकडे, आणि आता आपण तिकडे चाललो आहे. तर खरंच ते साईबाबाचं मंदिर तुम्ही आवर्जून बघा कसं आहे वगैरे, आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवेन ते. सो चला आता आपण जाऊया तिकडे. तर मंडळी तुम्ही बघू शकता ही जी पार्किंग आहे ही प्रतिशिर्डीची पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता पुढे श्री ईश्वरधाम ट्रस्ट साईबाबा मंदिर प्रतिशिर्डी वज्रेश्वरी केळठण. आणि आज आपण इकडे आलो आहे. पुढे बघू शकता साईबाबाचं मंदिर. साईबाबाचं मोठं हे लावलं आहे, प्रतिमा आहे साईबाबांची इकडे, बघू शकता. आणि ते राहण्यासाठी सोय केली आहे लोकांनी इकडे. अजून ते वर्क इन प्रोग्रेस आहे, अजून झालं नाही आहे. पण जर तुम्हाला इथे राहायचं असेल प्रतिष्ठाला तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेत, व्यवस्थापक आहे तिथले, तर त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता. तुम्ही बघू शकता वाव किती छान आहे मंडळी. साईबाबा मंदिर श्री ईश्वरधाम ट्रस्ट साईबाबा मंदिर प्रतिशिर्डी 9वा वर्धापन दिन महोत्सव 16. वाव प्रतिम. शंकराची खूप अशी मोठी मूर्ती तुम्ही बघू शकता पुढे. आणि पुढे हे खरं खूप छान केलं या लोकांनी इकडे प्रतिशिर्डी. खरंच मन प्रसन्न होतं मंडळी इकडे आल्याच्या नंतर. तुम्ही बघू शकता मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. मंदिर आतमध्ये गणपतीचं मंदिर आहे. शनी मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे. तर मंडळी आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. साईबाबाचं मंदिर. तर मंडळी तुम्ही पाहिलं वज्रेश्वरीचं मंदिर बघितलं,
आणि आता आपण प्रतिशिर्डीला आलो होतो. प्रतिशिर्डीचं तुम्ही साईबाबांचं मंदिर बघितलं कसं होतं ते. आणि आता वेळ झाली निघण्याची मंडळी. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही इकडे कसं येऊ शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल इकडे वज्रेश्वरीला येण्याचं लाईक इकडे ट्रेन्स वगैरे काही नाही आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल, जसं मी माझ्या बाईकने आलो, तसं तुमच्याकडे कार असेल किंवा बाईक असेल तर ते घेऊन तुम्ही इकडे येऊ शकता. पहिले वज्रेश्वरीला भेट द्या. विरारवरून वज्रेश्वरी हे 28 किलोमीटर आहे आणि इथे पोचायला नॉर्मली मॅक्स टू मॅक्स 1 तास लागतो. आणि त्याच्यानंतर वज्रेश्वरीमध्ये आईचं दर्शन घ्या आणि तिकडून लगेचच 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला इकडे प्रतिशिर्डी म्हणून एक खूप चांगलं असं साईबाबांचं मंदिर त्यांनी केलं आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या. मी इकडेच आहे आता. आणि त्याने खूप मस्त असं एक साईबाबांचं मंदिर बनलं आहे ज्याला प्रतिशिर्डी असं नाव दिलं आहे. खरंच इथे आल्यावर शिर्डीसारखाच फील येतो. तर तुम्ही इकडे या. इकडे गणपतीचं मंदिर आणि शनिदेवाचं मंदिर, शंकराचं मोठं शंकराची पिंड आणि शंकराची एक खूप मोठी मूर्ती तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर म्हणजे हे सारं मी आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तर आता वेळ झाली निघण्याची. तर तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहता ट्रॅव्हल्समेट. बाय बाय.